महाराष्ट्र अण्णाबाबा किचनवाले सर स्वागत आहे. मित्रांनो, मायबापांनो, दादांनो, आज संत शिरोमणी संत गजानन महाराजांची आज प्रगट दिन आहे. शेगावचे गजानन महाराजांचा आज प्रगट दिन असल्यामुळं आपल्याकडं आज 5 ऑर्डरी होत्या कंप्लीट. पिठलं, भाकर, ठेचा, लाडू आणि लापशी. आता आपली शेवटची ऑर्डर आहे. आता संध्याकाळची ऑर्डर आहे. तर आपल्याला पिठलं बनवणं आहे. सुंदर असं पिठलं आपण बनवणार आहे. तसे आपण घेतले साहित्य म्हणजे असं आपण घेतले 7 किलो बेसन पीठ सम्राट कंपनीचे पाहून घ्या. नंतर आपण घेतले 8 किलो लाल मिरची पावडर. कारण समोरचे सांगितले की बाबा आम्हाला हिरवी मिरचीच नको, लाल मिरचीच पाहिजे, म्हणून आपण लाल मिरची पावडर घेतलेली. दुसरं आपण घेतली कसुरी मेथी 50 ग्रॅम पाहून घ्या. 100 ग्रॅम 50 ग्रॅम टाकणार फक्त. त्यासाठी आपण घेतली बेडकी मिरची 50 ग्रॅम. नंतर आपण घेतले जिरं 50 ग्रॅम, मोहरी 50 ग्रॅम, बडीशेप 50 ग्रॅम, अख्खा धना आपण घेतला आहे 50 ग्रॅम आणि हळद पावडर घेतली आपण 100 ग्रॅम. याचे लागणार आपल्याला तेल, मीठ, कोथिंबीर. पहिला मुद्दा म्हणजे पिठल्यात मी कढीपत्ता टाकत नाही. मला कढीपत्ता पिठल्यात आवडतच नाही, म्हणून मी टाकणार नाही. आणि त्याचं लागणार आज वस्तू सांगतो मध्ये कांदा, टमाटा, लसूण पडणार नाही, लसूण टाकणार नाही. तत्परता आपण काय करू, स्मरण करू संत गजानन बाबाला म्हणून गण गण गणात होते. महाराज म्हणायचेच श्रीराम जय राम जय जय राम, रघुपती राघव राजा राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, गण गण गणात बोले. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आता आपण तयारी पुढची करूया. आता आपण पीठ लावून आता आपण शेगडी पेटूया. आपण देऊया तेल. आपण ठेवले पातेलं. आपल्या कमीत कमी 300 लोकांचं बेसन बनवणार. 300 लोकांचं आपण तेल टाकणार आहे. 3-3.5 किलो आपण तेल टाकणार आहे. पाहून घ्या समक्ष आपल्या, लांब नाही. तेल तापलं. प्रथम मोहरी. प्रथम मोहरी. द्वितीय जिरं. नंतर आपण देऊ अख्खे धणे 50 ग्रॅम. नंतर देऊ बडीशेप ही 50 ग्रॅम. आता आपण देऊ मिरची. आपण देऊ कांदा मी घेतला 2 किलो. टमाटा घेतला मी 1 किलो. आता आपण कांद्यामध्येच आपण कसुरी मेथी मारी 100 ग्रॅम आहे. 50 ग्रॅम टाकणार माऊली. तर कसुरी मेथीमुळे फार सुंदर स्वाद येतो. जाड मीठ आता आपल्याकडे 300 लोकांचं बेसन पिठलं असल्यामुळं आपल्याला 700 ग्राम मारणं आहे. तरी आपण कमी पडलं तर थोडं वर मारू शकतो, पण 700 ग्राम माझा अंदाज आहे. 7 किलो बेसनाला 700 ग्राम मीठ मी आरामशी मारतो. हे बघा 300 ग्राम नेट पडलं आहे. नंतर आपण देऊया कोथिंबीर. मित्रांनो, आज आमच्या कोथिंबीर खूप महाग आहे आमच्याकडं. आज कोथिंबीर आणि हिरवी मिरची आमच्याकडे खूप महाग आहे. आज हिरवी मिरची आमच्याकडे 200 रुपये किलो आहे. कोथिंबीर थोडी महाग आहे आज. आता आपण हळद 100 ग्रॅम हळद आपली हळद कमी मारायची आहे. आता आपण देऊया लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडर आपण घेतलेली 500 ग्रॅम. एवढी कंप्लीट लागणार आहे. तुम्ही 500 ग्रॅम घेतली बाबा तिकडे होणार नाही, कारण ही मिरची वेगळ्या प्रकारची, जसं तिखट नाही.
आपण देऊया पाणी. पाणी टाकणार आहे मी 6 बादल्या. 1 2 3 4 6 बादल्या का आपण पीठ कालवणार आहे पाण्यामध्ये. त्यामध्ये कमीत कमी 4 बादल्या पाणी पडणार आहे. 6 आणि 4 10 बादल्या आरामशीर तयार होत. आता आपण बेसन भिजवायला घेऊ. आपण टाकू तेव्हा प्युअर सम्राट बेसन आमच्याकडे. सम्राट बेसन 7 किलो घेतलं आहे मी. याला 7 किलो बेसन. तुम्ही माऊली दाखवलं नाही पाहून घ्या. 1 2 3 4 5 6 आणि 7 कम्प्लीट 7 पिशे आपण टाकलेले. कारण 300-300 लोक आरामशीर व्हायला पाहिजे याच्यामध्ये. आणि पिठलं म्हणजे पिठलं तुम्हाला दाखवून सोडलं पिठलं कसं होतं स्वाद. आपण तर बेसन भिजून घेऊ. तर बेसन भिजवलं माझी जवळ मोठी. हां मोठं जवळ माझे बेसन लावायला. ते म्हणे अण्णा तुम्ही फार थकले सगळे 5चे उठले म्हणे. तर तुम्ही आज थोडा आराम करा मी पीठ लावतो म्हणून. चालेल शेट लावा. जो मसाला भाजलेला पिठल्यासाठी इथं पाणी आपण कोमट ठेवलेलं आहे. जसं गरम केलेलं नाही, गॅस बारीक केलेलं आहे मी. कारण जसं गरम आपण ठेवलं पटकन गाठ तयार होते. आणि पटकन गाठ जय हरी पटकन गाठ तयार होते म्हणून आपण पाणी कोमट ठेवले फोडणीचं. आता बेसन टाकूया. बघा जय श्रीराम. आता याला आपल्याला मस्त घ्यायचं. मित्रांनो काय असतं माणूस ईर्ष्या करतो. ईर्ष्या कोणाची करू नका. निंदा करूच नका. निंदा केल्यानं नुकसान आपलं होतं. आपण दुसऱ्याकरता खड्डा खाल्लं ना ते खड्डा स्वतः आपल्यासाठी असतं. कारण एक दिवस असा असतो जिची आपण ईर्ष्या करतो, निंदा करतो, राग करतो, क्रोध करतो ती व्यक्ती स्वतः आपल्या कामात काय त्यामध्ये आपल्या कामात येते. आणि ज्यांना आपण चांगलं म्हणतो खूप चांगले बाबा खाऊ पिऊ घालतो घरापर्यंत बोलवतो ती व्यक्ती कधी आपल्या कामात येणार नाही. लक्षात ठेवा. याची निंदा कराल ईर्ष्या कराल तीच व्यक्ती पुढे आपल्या कामात येणार. आपण 2 ओळी संत गजानन महाराजांसाठी आपण घेऊ आज. कारण महाराजांचे आज प्रगट दिन असल्यामुळे आता माझे काही अभंग त्यांचे पाठ नाही, त्यांचे भजन पाठ नसल्यामुळं कारण मी केलंच नाही कधी. महाराजांना मानतो गोष्ट करीत. नाम घेता गजानन नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक झाले जन्माचे सार्थक शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक थोर ब्रह्मांड नायक नाम घेता गजानन नाम घेता गजानन नाम घेता गजानन. मांड नायक संत शिरोमणी गजानन महाराज की जय. रामकृष्ण. हे बघा आता मस्त आवाज चालला हळूहळू मंद आचेवर आहे. हळूहळू होणार. आपल्याला भाकर असल्यामुळं आपल्याला थोडं पिठलं आपल्या इथं घट्ट करायचं नाही. त्याला गदक केबर शिज द्यायचं आहे. गदक म्हणजे फोडं वरती बेसनाचे थोडं शिजवायचं आहे. कारण गजानन महाराजाचा प्रसाद आहे. प्रसाद म्हणजे कसा सुंदर लागतो. तुम्ही शेगावला कधी गेले का नसेल जाऊन या. महाराज दर्शन घेऊन या. बघा शेगाव काय सुंदर शेगाव आहे. काय व्यवस्था राहा शेगावमध्ये. एवढसा कचरा नाही हो. एवढसा कचरा नाही. अख्खं शेगाव स्वच्छ सुंदर. पण देवस्थान ते शेगावला सोय तशी कुठंच नाही. थोडं मीठ कमी पडलं आपलं बेसन वाहत आलं. आता आमचे मोठे जवाई माझे
आणि मामा थोडी मीठ कमी थोडी मीठ टाका. तर आपण थोडं हे एवढं मीठ आपण टाकलेलं आहे. आता हळू आपले बेसन मस्त गतकलाचा सुरुवात झाली गतकायला. एकदम सुंदर असं बेसन बिन त्यासोबत लापशी एक लाडू भाकर असा आपण नैवेद्य करू. मित्रांनो हे बघा असे फोडं आले पाहिजे वा बेसनाला. फोडं आलं बेसन झालं. हे बघा ज्याला गदक म्हणतात गदक बरं का, आमच्या भाषेत फोड म्हणतात. ओके आता आपलं बेसन झालेलं आहे. आपल्याला उतरून घालता खाली उतरून घ्या आपण. आणि हा मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा. हे जर आपलं संत शेगावचे गजानन महाराज यांच्या प्रगतीनिमित्त आपण बनवलं पिठलं. आपण लापशी बनवली मग ती बी दाखवणार मी आणि ठेसा. अशा प्रकारे आपले बेसन आणि भाकरी. हे बघा आपली लापशी बघा एकदम मोकळी सुंदर अशी लापशी आपली झालेली आहे. आपण पहिले एक व्हिडिओ लापशीचं बनवलेलं आहे. लापशी टाकलेलं आहे. तो व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या अण्णाबाबा किचनला सर्च करा आणि लापशी कशी बनवतात तो व्हिडिओ बघा. आता हे बघा एकदम मोकळी लापशी बनवली मी. गुळाची लापशी आहे. आपण नैवेद्य बनवून महाराजांना. आता बघ घेऊया पिठलं. हे बघ किती सुंदर असं घट्ट पिठलं आलेलं आहे. ठेसावर काथा बनवलेलं आपण. त्यापासून एक पात्र असं नैवेद्य बनवलं महाराजांसाठी. आपण ते ठेवून देऊ महाराजांसाठी आपण ठेवू. चालू या हे बघा संत शेगावची गजानन महाराजांचा महाप्रसाद पिठलं बाजरीची भाकर लापशी आणि ठेचा. आपण देऊया महाराजांना. या गणगणात बोत महाराज साधी बोली शेवा आमची मानून घ्या. कारण आमचे बंधूला आज जाऊन झाले 21 दिवस. त्यामुळे प्रभू गोड नैवेद्य असा मानून ते स्वीकार करा आणि आमच्या पूर्ण परिवाराला आशीर्वाद द्या ही तुम्ही चरणी प्रार्थना. गण गण गणात बोत गजानन महाराज की जय.